येऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील अनेक दिग्गज नेते उद्या 20 तारखेला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. परंतु राहुल कलाटे यांना भाजपमध्ये घेतल्यास आम्ही वेगळी भूमिका घेऊ असा इशारा देणाऱ्या पक्षातील विरोधकांनाच अकारण तुम्ही विरोध करू नका, राजकारण करू नका असा सनसनीत चपराक वजा सूचक इशारा भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी दिला. त्यामुळे येत्या काळात पिंपरी चिंचवड मधील राजकीय वातावरण चांगलं स्थापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे कलाटेंना जरी पक्षात घेण्यासाठी पक्षातूनच विरोध होत असला तरी हा विरोध डावलून पक्षश्रेष्ठी कलाटेंना पक्षात घेण्यावर ठाम असल्याचं दिसून येत आहे. मात्र पक्षश्रेष्ठींनी कलाटेंवर एवढा विश्वास का दाखवलाय हे आजच्या व्हिडिओतून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महानगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप एकमेकांविरोधात मैदानात उतरतीये. त्यामुळे विरोधी पक्षातील अनेक इच्छुकांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा विचार पक्का केलाय. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत गुरुवारी 18 तारखेला हा जाहीर प्रवेश होणार होता. परंतु मुरलीधर मोहोळ यांना दिल्लीत प्रश्नोत्तरांचे सत्र होते. त्यानंतर शिवसेनेसोबतची पुण्यातील जागा वाटपा संदर्भातली कोर कमिटीची बैठक देखील त्यामुळे लांबवण्यात आली. तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रवींद्र चव्हाणांच्या घरी रात्रीच्या सुमारास आमंत्रणावरून जेवणासाठी गेले होते. त्यामुळे कलाटेंसह अन्य नेत्यांचा नियोजित असलेला भाजप पक्ष प्रवेश सोहळा पुढे ढकलण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. आता हा प्रवेश उद्या 20 तारखेला मुंबईत पार पडणार आहे. राहुल कलाटे तुतारीची साथ सोडून हाती कमळ घेणार असल्याचं जवळपास निश्चित झालं. उद्या 20 तारखेला त्यांचा भाजपात प्रवेश होण्याची शक्यता सुद्धा दाट आहे. भाजपचे चिंचवड मधले आमदार शंकर जगतापांच्या विरोधात कलाटे यांनी 2024 ची विधानसभा लढवली होती. त्यामुळे जगतापांसह शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी कलाटे यांच्या प्रवेशाला तीव्र विरोध केला. पण या दोन्ही नेत्यांची नाराजी अंगावर घेत कलाटे यांना भाजपात घेतलं जात असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. राहुल कलाटे यांना भाजपात घेऊ नये यासाठी पिंपरी चिंचवडचे भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी मुंबईत जाऊन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनाही भेटायचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे. परंतु काटेंना चव्हाणांची भेट मिळाली नाही. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात पक्षातील वरिष्ठ नेत्यांना डावलून कलाटेंना भाजपात प्रवेश दिला जाणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील काही दिग्गज नेत्यांचा भाजप प्रवेश मुंबईत होणार आहे. प्रवेश करणाऱ्यांची संख्या 22 असल्याचं सांगितलं जात आहे. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राहुल कलाटे, शरद पवारांचे आमदार बापू पठारेंचे चिरंजीव सुरेंद्र पठारे, काँग्रेसचे माजी नगरसेवक आबा बागुल यांचे पुत्र हेमंत बागुल, शरद पवार पक्षाच्या माजी नगरसेविका रोहिणी चिकटे, संतोष भरणे, मिलिंद पन्हाळकर, प्रकाश पवार, योगेश मोकाटे, रश्मी भोसले, दत्ता बहिरट आदींसह एकूण 22 जण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. याच पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या स्थानिक राजकारणाबद्दल तुमचं जर काही मत असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा लेट्स मराठी.